एक आपण निंबोली दवाखाना सुद्धा हा ग्रामीण रुग्णालय जवळजवळ 42 कोटीचा तोही मंजूर आहे. येणाऱ्या काही दिवसांमध्ये आपण 100% तोही करतोय. नंदेश्वर मध्ये आपण प्राथमिक आरोग्य केंद्र सुद्धा आपण मंजूर करतोय. तीर्थक्षेत्र विकास आराखड्यामध्ये आपण या गटातील जवळजवळ भोसे, शिरनांदगी, मारोळी, हुन्नूर, या मारोळी हुन्नूरला मला वाटतं आता उर्वरित भाऊ आपल्याला निधी द्यावा लागेल तीर्थक्षेत्रामध्ये, कारण ते खातं भाऊंच्याकडेच आहे. तीर्थक्षेत्राचा निधी देणार म्हणजे भाऊ आपणच आहे. आणि या भोसे गावाला सुद्धा आमचे सभापती तानाजीराव काकडे यांचे बंधू आहेत, धनाजीराव काकडे, ते यांना म्हणजे आम्हाला बी अशक्य वाटत होतं, ते बसत नव्हतं. आलेच काय मागा असतील, ती पुढे येत नाही. आपल्याला आठवत आहे का बघा, मी 4 वेळा घेऊन आलतो, तुम्ही मला म्हणला आहोत दादा एक काम किती वेळा सांगताय. तर त्यांनी काम झाले. तीर्थक्षेत्र आपल्या त्या ठिकाणी आपल्या भैरवनाथाच्या मंदिराचं जवळजवळ आपण 5 कोटी रुपये तीर्थक्षेत्रामध्ये देत आहे. आणि त्याचं इस्टिमेट बदलायचं होतं, ते बदलता येत नव्हतं, नियमात बसत नव्हतं. परंतु भाऊनी त्या ठिकाणी या तीर्थक्षेत्राला सुद्धा भोसे आपल्या भैरवनाथाच्या मंदिराला ते सुद्धा दिलेलं आहे. मला वाटतंय आपल्या मतदारसंघामध्ये शिरनांदगी, भोसे त्या इथं सुद्धा 5-5 कोटी रुपये दिलेले आहेत. आणि बऱ्याचशा ग्रामपंचायत कार्यालयानं सुद्धा जवळजवळ 36 गावांना ग्रामपंचायतचं कार्यालय सुद्धा भाऊ आपल्या मार्फत मिळालेलं आहे. आता जवळजवळ माझ्या मतदारसंघातली 102 गाव आहेत. त्या 102 गावापैकी बऱ्यापैकी सगळ्या ग्रामपंचायतना कार्यालय आपल्या मार्फत झालेले आहेत. जरी एका दुसरा अजून कोण राहिलं असलं तरी सुद्धा त्या ठिकाणी आपल्याकडे आपण सांगितले अजून जरी राहिलं तरी सांगा, परंतु आम्ही सांगतो तेवढं ते मंजूर त्या निमित्तानं करावं. तालुक्यामध्ये जवळजवळ 12 साठवण तलाव आहेत. ते साठवण तलावामध्ये सुद्धा त्या ठिकाणी आपण करण्याचं काम आपण करतोय. आज या साठवण तलावामध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी एक साठवण तलाव जवळजवळ हजारो एकर शेती या साठवण तलावामुळे वाढणार आहे. जिथे जिथं पाझर तलाव आपले असतील तरी सुद्धा तुम्ही सुचवा, त्या पाझर तलावाला सुद्धा आपण साठवण तलावाचं रूपांतर करू. आणि भविष्यामध्ये म्हैसाळचं असेल किंवा या ठिकाणी 24 गावच्या उपसा सिंचनचं पाणी असेल तर ते साठवण तलावामध्ये आपण ठेवून त्या ठिकाणी त्या आसपासच्या भागामध्ये बोरला, विहिरीला हे पाणी आपल्याला कायमस्वरूपी वाढल. अशा पद्धतीच्या उपाययोजना सुद्धा आपल्याला या भविष्यात करायच्या आहेत. आज आपल्या भोसे गावात सुद्धा मला वाटतंय आपण एक गाव मुक्कामच्या वेळेला वाघमोडेवाडी आणि नागनेवाडी त्या दोन्ही ठिकाणी तिथं जर म्हैसाळचं पाणी सांगोल तालुक्यात आलंय, तिथनं एक वित्रिका काढून जरी आपल्याला तिथल्या तलावामध्ये सोडल्या पाझर तलावामध्ये, भाऊ ते पाझर तलावाचं पाणी हे डायरेक्ट आपल्या भोसे तलावामध्ये सुद्धा येऊ शकतं. अशा पद्धतीचं विखे पाटील साहेबांना तुम्ही पालकमंत्री म्हणून आमचे पालकत्व घेऊन आपल्याला एक बैठक लावा. आणि ह्या निमित्तानं आपल्याला भोसे गावात सुद्धा या वितरिकेवरून आपल्याला पाणी येतं. आणि मला चांगली खात्री आहे भाऊंचं आणि विखे पाटील साहेब भाऊन एखादं महात्मा बसवेश्वराचं स्मारक आपण त्याचे अध्यक्ष आहेत, त्या कमिटीचं सदस्य आपणच मला केलंय. आणि आपण त्या कमिटीत लवकरात लवकर, कारण तुमच्यामुळं या उलट बसवेश्वर स्मारकाच्या समितीला चालना आली. जागा या ठिकाणी शोधण्याचं काम सध्या चालू आहे. तर ते लवकरात लवकर जागा शोधून आयडेंटिफाय करून ते बसवेश्वर स्मारक सुद्धा आपल्या अध्यक्षतेखाली लवकरात लवकर व्हावं, ही सुद्धा मागणी आजच्या या सभेच्या निमित्तानं मी करतो. आज बरंच या ठिकाणी आता माझ्यापेक्षा माझी भाषणं तर झालेली आहे, ती सगळे गावोगावी झालेले, तुमचा गट जवळपास पूर्ण झालाय. आता आपल्याला पाहून ऐकायचं आहे, त्यामुळं मी काय जास्त वेळ घेणार नाही. मी आपल्याला या निमित्तानं परत एकदा सगळ्यांना एवढं विनंती करतोय की येणाऱ्या 7 तारखेला हे तिन्ही उमेदवार आपले, हे दोन उमेदवार आमचे दत्ता आबा आणि आमचे सभापती, दोन्ही उमेदवार हे सभापतीचा अनुभव असलेले, त्या तालुका सांभाळलेले उमेदवार आहेत. रड्डेगण आणि भोसे जिल्हा परिषद गट दोघांनाही चांगला अनुभव आहे, दोघेही काम करणारे आहेत. आणि आमचा आप्पा डॉक्टर तर मुख्या जनावरांची सेवा करणारा माणूस. आणि या निमित्तानं कुणाचं पैसे शेतकऱ्याचा असो नसो त्याला मागणार सुद्धा नाही, एवढं या निमित्तानं आप्पा डॉक्टरची सेवा त्या निमित्तानं केलेली आहे. आपले भोसेगावचे आपले सुपुत्र आहेत. आणि 100% मी आपल्याला या ठिकाणी विनंती करतो की आपले हेवे दावे गट तट शेवटच्या टप्प्याला तुम्ही सोडताय, ते अगोदर जरा 4-5 दिवस सोडा. आणि अगोदर सोडून
गाव तुम्ही चांगल्या पद्धतीने लीड करणार आहे हे माहित आहे, परंतु आपलं गाव चांगल्या पद्धतीने लीड करून इतर गावामध्ये सुद्धा आपण सगळ्यांनी वशीकरांनी सुद्धा प्रचाराला गेलं पाहिजे, एवढी विनंती आपल्याला या निमित्तानं करतो. आपण सर्वजण कराल ही अपेक्षा या ठिकाणी व्यक्त करतो. आज संत रोहिदास महाराज जयंती आहे. जयंतीनिमित्त मी संत रोहिदास महाराजांना विनम्र अभिवादन करतो आणि आपल्या सगळ्यांना विनंती करतोय, येणाऱ्या 7 तारखेला आपल्या उमेदवारांचं चिन्ह आहे कमळ, त्या कमळासमोरील बटन दाबून भरघोस मताने निवडून द्यावं ही विनंती करतो.